अविनाशजी, खरं तर मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. अनेक मनसैनिकांमध्ये किंवा मुंबईकरांमध्ये एक उत्सुकता आहे की राज ठाकरे यंदा काय नक्की संबोधित कसं बघता तुम्ही आजच्या या गुढीपाडवा मेळाव्यात? नक्की आम्हा महाराष्ट्र सैनिकांकरता गुढीपाडवा मेळावा आणि राजसाहेबांचे राजविचार ही एक पर्वणीच असते. आणि फक्त महाराष्ट्र सैनिक नाहीत तर महाराष्ट्रातील जनता आणि सत्ताधारी हेही कान देऊन ऐकत असतात. कारण राजसाहेब ठाकरे जे विचार मांडतात ना ते अत्यंत परखड असतात, स्पष्ट असतात, खरे असतात आणि डोळ्यात अंजन घालणारे असतात. आणि आजही आम्हाला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना, महाराष्ट्र जनतेला तुमच्या माध्यमातून सुद्धा जी करोडो जनता आहे महाराष्ट्रातली, त्यांना राजसाहेबांचं वेगळं भाषण, वेगळा संवाद ऐकायला मिळेल. निश्चितच आपण पाहतो की महाराष्ट्र सैनिक सुद्धा मोठ्या प्रमाणात यावं लागलेत. मात्र कुठेतरी राज ठाकरे यांनी जी पहिली सभा ही 19 मार्चला घेतली होती, त्यानंतर आता 20 वर्षांनंतर ही सभा शिवतीर्थावरती होते. मग एक वेगळी भावना लोकांमध्ये सुद्धा आहे. याकडे कसं नाही, आमच्याकरता असं असतं, राजसाहेबांची कुठलीही सभा असेल तरी आम्ही उत्साहातच असतो. महाराष्ट्र सैनिकांना कायम उत्साह असतो, जनता कायम राजसाहेबांच्या मागे असते. आणि त्याच्यात जर पाडव्याचा मेळावा असेल, आता गेली 20 वर्ष सलग होतोय किंवा 2016 पासून होतोय, परंतु एक तुम्हाला सांगेल, आमच्याकरता पाडवा मेळावा आणि राजसाहेबांचे राजविचार हे आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक अत्यंत जोशाने, अत्यंत आनंदाने इकडे येतो. आणि महाराष्ट्रातील जनताही ऐकते तुमच्या माध्यमातून. आणि एक खरोखर म्हणजे ह्याचं शब्दात वर्णन नाही करता, अवर्णनीय एवढंच मी तुम्हाला सांगेन. कारण राजसाहेबांचं भाषण, कारण आता इलेक्शन नसताना कोणी भाषणं घेत नाही, म्हणून या माणसाचं वेगळेपण आहे. कारण राजकीय स्वार्थ नाही आहे, राजकीय सेटलमेंट नाही आहे, खुर्चीकरता ॲडजस्टमेंट नाही आहे, म्हणून राजसाहेब ठाकरे इतर राजकारण्यांपेक्षा खूप वेगळे आहेत, एवढंच मी तुम्हाला सांगेन. राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.